लेक्चर सुरू करायचंय मॅडम? हो सर, चालेल चालेल. सर्वांना सप्रेम नमस्कार. आपला अलाइड लॉज हा जो सब्जेक्ट आहे यामध्ये आपण आज भारतीय साक्ष अधिनियम, त्याला पूर्वी आपण भारतीय पुरावा कायदा म्हणायचो, परंतु नवीन 2023 मध्ये आपण नाव बदललेलं आहे आणि भारतीय साक्ष अधिनियम असं त्याला नाव दिलेलं आहे. आता या कायद्यामध्ये जेव्हा आपण न्यायालयामध्ये जातो तेव्हा आपण जे काही पुरावे सादर करतो, मग त्यामध्ये तोंडी पुरावा म्हणजे काय किंवा कागदोपत्री पुरावा म्हणजे काय, प्राथमिक पुरावा किंवा दुय्यम पुरावा हा काय असतो आणि कोणता पुरावा किंवा एव्हिडन्स जो आहे तो कोर्ट मान्य करतं, या संबंधी या कायद्यात आपल्याला माहिती घ्यायची आहे. 2023 मध्ये कायदा बदललाय आणि या कायद्याची वैशिष्ट्य असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. या कायद्यामध्ये सध्या 167 कलम दिलेली आहेत. या कायद्यामध्ये नवीन जे काही इलेक्ट्रॉनिक्स माध्यम आहेत, पूर्वी त्याला आपण दुय्यम पुरावा म्हणायचो, म्हणजे कनिष्ठ पुरावा म्हणायचो. आता मात्र आपण सर्व काही जे काही ऑनलाईन आपण फेसबुक, व्हॉट्सअप किंवा सर्व जे काही लॅपटॉप, स्मार्टफोन वापरतो, मेसेजेस वापरतो, वेबसाईट वापरतो, व्हॉइस मेल असतील, तर सर्व डिजिटल फॉर्म मधले सर्व डिव्हाइस, म्हणजे ऑनलाईन जेवढं पण आपण लोकांशी बोलतो किंवा व्यवहार करतो ते सगळं आता प्राथमिक पुरावा किंवा ज्याला आपण म्हणतो की ठोस पुरावा म्हणून न्यायालयामध्ये आपल्याला दाखल करता येणार आहे. आता यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा जो दिलेला आहे तो फॅक्ट इन इश्यू अँड रिलेव्हंट फॅक्ट्स, मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो वादाचं तथ्य किंवा संबंधित तथ्य पुरावा. तात्पर्य असं की जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा जेव्हा एखादी गोष्ट आपल्या इंद्रियाला जाणवते, एखादी गोष्ट आपण ऐकतो किंवा पाहतो किंवा स्पर्श करतो किंवा त्याचा वास येतो किंवा त्याची चव कळते, तर या गोष्टीला आपण फॅक्ट असं म्हणतो. म्हणजे जी गोष्ट आपल्या इंद्रियाला जाणवते, उदाहरणार्थ डोळे असतील तर आपण पाहतो डोळ्यांनी, किंवा वास असेल तर नाकाने आपल्याला समजतं, स्पर्श केला तर त्वचेने समजतो, चव असेल तर जिभेने समजते आणि ऐकतो आपण कानानं, तर मेंदूला आपल्याला जी जाणीव होते त्याला आपण फॅक्ट असं म्हणतो. आता जेव्हा आपण कोर्टापुढे जातो तेव्हा तुम्ही जर सांगितलं की त्या गोष्टीला मी पाहिलेलं आहे, त्या व्यक्तीनं हा गुन्हा केला त्यावेळेस मी पाहिलेला आहे, किंवा त्याने ती चोरी केली त्यावेळेस मी पाहिलेलं आहे, म्हणजे दिवाणी किंवा पैशाच्या स्वरूपातले काही चुका असोत किंवा दिवाणी न्यायालय असो, फौजदारी न्यायालय असो, पुरावा कायदा हा दोन्हीकडे पण येतो. आणि त्यामुळं एखादी गोष्ट ही आपल्याला सुसंगत असली पाहिजे. म्हणजे आपण जर ती गोष्ट एखादा फॅक्ट किंवा वस्तुस्थिती कोर्टापुढे सांगत असाल तर ती जी आहे ती या इंद्रियाला जाणीव होणारी असली पाहिजे. त्यानंतर एव्हिडन्स जे असतात ते 3 प्रकारचे मुख्यतः असतात. पहिला आहे तोंडी पुरावा. तोंडी पुरावा याचा अर्थ जेव्हा आपण कोर्टापुढे काही गोष्टी आपण तोंडी सांगतो की माझ्या इंद्रियांना हे जाणवलं, म्हणजे काय बरं, तर एखादा व्यक्ती कोर्टापुढे म्हणतो की मी हे पाहिलेलं आहे, मी हे ऐकलेलं आहे आणि किंवा हे मला कळालेलं आहे, तर अशा पद्धतीनं जेव्हा तोंडी कोर्टापुढे आपण बोलतो तर त्याला आपण ओरल एव्हिडन्स किंवा तोंडी पुरावा असं म्हणतो. त्यानंतर डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, ज्याला आपण म्हणतो की कागदोपत्री पुरावे, तर यामध्ये 2 पुरावे येऊ शकतात. एक आहे प्राथमिक पुरावा आणि दुसरा जो आहे तो दुय्यम पुरावा. आता प्राथमिक याचा अर्थ काय आहे, तर डिजिटल फॉर्म मध्ये असेल किंवा एखादा कागद असेल, एखादी आकृती असेल, त्याला आपण प्राथमिक म्हणतो. आणि दुय्यम पुरावा याचा अर्थ जर एखाद्या कागदाची आपण झेरॉक्स काढली किंवा सत्यप्रत आपण काढली किंवा त्या कागदापासून आपण वेगळा एखादा कागद बनवला तर त्याला आपण दुय्यम पुरावा असं म्हणत असतो. आता बर्डन ऑफ प्रूफ याचा अर्थ कोर्टापुढे गेल्यानंतर जो गुन्हा झालेला आहे किंवा जी एखादी घटना घडलेली आहे तर तो पुरावा कोणी साबित करावा. तो जो म्हणतो की बाबा यांनी चूक केलेली आहे, यांनी माझी फसवणूक केलेली आहे किंवा यांनी माझी नुकसान भरपाई द्यावी, असं जर एखादा व्यक्ती कोर्टापुढे म्हणत असेल तर त्यांनी ती सिद्ध केलं पाहिजे की त्याची फसवणूक त्यामध्ये झालेली आहे. त्यामुळे बर्डन ऑफ प्रूफ, जो व्यक्ती कोर्टापुढे जातो आणि सांगतो की माझ्यावर अन्याय झालेला आहे, तर त्या व्यक्तीनं कोर्टापुढे ती गोष्ट सिद्ध केली पाहिजे. रूल ऑफ इस्टॉपल नावाचा एक कलम 121 मध्ये आलेला आहे की जेव्हा आपण कोर्टापुढे एखादी गोष्ट स्टेटमेंट देतो, प्रतिज्ञापत्र देतो आणि ते दिल्यानंतर आपण पुन्हा त्या गोष्टीवर आपलं मत बदलू शकत नाही. आणि त्यामुळं इथं आपण हे पाहायचं आहे की जेव्हा आपण कोर्टापुढे एखादी गोष्ट बोलतो
तेव्हा आपण त्यांचं जे काही स्टेटमेंट आपण दिलेलं आहे ते परत आपण फिरवू शकत नाही, त्याला रूल ऑफ इस्टॉपल म्हटलेला आहे. यानंतर एक्झामिनेशन ऑफ विटनेस, की आपण कोर्टापुढे जेव्हा साक्ष देतो तर साक्ष कोणाची घेतली जाते. पहिली म्हणजे कोर्टापुढे साक्ष जे आहे तो व्यक्ती प्रौढ असावा, वय वर्ष 18 पूर्ण असावं, तो स्थिर चित्त असावा, म्हणजे त्याचं मानसिक स्वास्थ्य जे आहे तो वेडा नसावा, वेडाचे झटके येणारा नसावा, किंवा एखादा रोगी किंवा आजारी नसावा. आता एखादा व्यक्ती जर बोलूच शकत नसेल तर मग तो जे काही खानाखुणा करतो त्यावरून सुद्धा न्यायालय एखाद्या बाबतीमध्ये त्याचा पुरावा घेऊ शकतं. यानंतर आपण 3 प्रकारची जी काही साक्ष आहे ती घेतो. त्यामध्ये पहिली जी आहे ती आहे चीफ एक्झामिनेशन, ज्याला आपण सर तपासणी म्हणतो. आता सर तपासणी याचा अर्थ, जेव्हा एखादा व्यक्ती माझ्यावर अन्याय झाला असं कोर्टामध्ये उभा राहतो तेव्हा त्याचे वकील जे असतात त्याला काही गोष्टी विचारतात, त्याला आपण सर तपासणी म्हणतो. त्यानंतर फेर तपासणी म्हणजे काय, ज्याला हॅलो हा ज्याने कोर्टामध्ये दावा दाखल केलेला आहे त्याचाच पक्षकाराचा वकील त्याला काही प्रश्न विचारतो, त्याला आपण री एक्झामिनेशन किंवा फेर तपासणी असं म्हणतो. आणि त्यानंतर मला वाटतं कुणाच तरी फोन चालू आहे, ते थोडस बंद करायला सांगा मॅडम. त्यानंतर क्रॉस एक्झामिनेशन याचा अर्थ, जेव्हा 2 पक्षकार असतात अ आणि ब, आता विरोधी पक्षकार जो असतो ब नावाचा, तर त्याचे जे साक्षीदार असतात त्यांची आपण जी तपासणी करतो त्याला आपण उलट तपासणी म्हणतो. म्हणजे तपासणीचे 3 प्रकार आहेत. एक आहे सर तपासणी, दुसरी जी आहे पुनर्तपासणी किंवा फेर तपासणी, आणि तिसरं जे आहे क्रॉस एक्झामिनेशन, त्याला आपण म्हणतो उलट तपासणी. तर हे आपल्याला पुरावा कायद्यामध्ये आहे. आपल्याकडे जर आपण कोर्टामध्ये गेला तर दुसरा कायदा जो उपयोगी पडतो तो आहे दिवाणी प्रक्रिया संहिता. आपण जर कोर्टामध्ये गेलात तर दिवाणी न्यायालय आणि फौजदारी न्यायालय असे 2 प्रकारचे न्यायालय असतात. जेव्हा आपण एखादी नुकसान भरपाई कोर्टापुढे मागतो तेव्हा आपल्याला कायदा असतो दिवाणी प्रक्रिया संहिता. आता दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये जवळजवळ 158 कलम आणि 51 प्रकारचे वेगळे आदेश आहेत. आता यामध्ये कोणत्या गोष्टी आपण दिवाणी न्यायालयात न्यायच्या आणि कोणत्या गोष्टी आपण फौजदारी न्यायालयात न्यायच्या, तर जिथे एखाद्याने अपराध केलेला आहे, ज्याला आपण म्हणतो की गुन्हा केलेला आहे, तर त्याला आपण फौजदारी न्यायालयामध्ये किंवा सेशन कोर्टामध्ये नेतो. आणि जेव्हा आपल्याला नुकसान भरपाई पाहिजे असते तेव्हा आपण दिवाणी न्यायालयात जात असतो. आता दिवाणी न्यायालयामध्ये कोणते विषय जातात, तर साधारणपणे एखाद्या प्रॉपर्टीचा विषय असतो, किंवा एखाद्या वेळी आपले काही हक्क असतात, मग त्यामध्ये एखादा चेक बाउन्स झालेला आहे, किंवा एखाद्यानं तुम्हाला काही रकमेमध्ये फसवलेलं आहे, ती रक्कम तुम्हाला वसूल करायची आहे, किंवा आपल्याला आपली थकबाकी वसूल करायची आहे. तर वेगळ्या प्रकारे आपण करार करत असतो, करारामध्ये आपले काही रक्कम बुडते किंवा आपल्याला एखादा व्यक्ती आपली रक्कम देत नाही, तर त्यासाठी आपण दिवाणी न्यायालयात जात असतो. आणि फौजदारी न्यायालयामध्ये समोरच्याला शिक्षा होते, तर दिवाणी न्यायालयामध्ये आपल्याला जो आहे नुकसान भरपाई मिळत असते. आता यामध्ये स्टे ऑफ सूट, जर तुम्ही योग्य न्यायालयामध्ये एखादा दावा दाखल केला तरच तो दावा चालवला जाईल. उदाहरणार्थ, आपल्याकडे जर कामगार न्यायालयाचं काम असेल, समजा आपल्या पगारामध्ये आपल्याला काही असं वाटतं किंवा मला बढती दिलेली नाहीये किंवा माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई केली, तर हे जे विषय असतात ते कामगार न्यायालयात असतात. आणि आपण चुकून समजा सहकार न्यायालयात गेलो तर इथं स्टे ऑफ सूट येतो. म्हणजेच काय, सेक्शन कलम 10 प्रमाणे आपल्या वादाचा विषय जो आहे त्याच न्यायालयात आपण गेला पाहिजे. आणि आपण दुसऱ्या कार्यक्षेत्रामध्ये जर गेलात तर आपल्याला स्टे ऑफ सूट किंवा योग्य न्यायालयात आपण गेला नाही म्हणून त्या दाव्याला स्थगिती जी आहे ती मिळत असते. आता यानंतर आपण जेव्हा कोर्टामध्ये आपलं म्हणणं मांडतो तर त्याला प्लीडिंग असं नाव आहे, मराठीमध्ये त्याला वादकथन म्हणतात. आता वादकथन हे काय आहे, तर जेव्हा एखादा व्यक्ती म्हणतो की माझ्यावर अन्याय झाला तेव्हा तो त्याचं लेखी जे काही म्हणणं आहे ते कोर्टापुढे सादर करतो, तर त्याला प्लीडिंग म्हणायचं. आता प्लीडिंग मध्ये जेव्हा आपण कोर्टापुढे सादर करतो तर ते कसं असावं, यामध्ये आदेश क्रमांक 6 मध्ये आपल्याला काही गोष्टी दिलेल्या आहेत. जेव्हा आपण
एखाद्या न्यायालयामध्ये आपलं म्हणणं मांडत असतो तेव्हा सगळ्यात पहिलं वस्तुस्थिती आपण मांडली पाहिजे. आपल्याला त्या दाव्यामध्ये कलम वगैरे मांडायची गरज नाहीये, फक्त वस्तुस्थिती मांडायची आहे. छोटे छोटे पॅराग्राफ असावेत, स्पष्ट शब्दामध्ये मांडणी करावी. ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या घडलेल्या गोष्टी आपण आपल्या वाद कथनामध्ये किंवा प्लीडिंगमध्ये टाकाव्यात. त्यानंतर ज्या दिवशी आपण प्लीडिंग तयार केलं ती तारीख आपण टाकली पाहिजे, पत्ता टाकला पाहिजे, आपलं नाव त्यामध्ये स्पष्ट पाहिजे. त्यानंतर कुठल्याही गोष्टीमध्ये विसंगत असं आपण स्टेटमेंट किंवा जे काही लिखाण त्या वाद कथनामध्ये आपण करणार नाहीये. आता हे वाद कथन केल्यानंतर समोरचा जो बचाव करता असतो तर तो आपलं रिटर्न स्टेटमेंट किंवा त्याला आपण म्हणतो बचावाचे लेखी निवेदन सादर करतो. म्हणजे ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, जो दिवाणी न्यायालयात जातो तो वाद कथन सादर करतो आणि मग जो प्रतिवादी आहे तो आपल्याला बचावाचे लेखी निवेदन रिटर्न स्टेटमेंट तो सुद्धा सादर करतो. आता यामध्ये आपलं जेव्हा निवेदन जातं, वाद कथन प्लीडिंग जातं कोर्टापुढं, तेव्हा कोर्ट काय करतं की जे प्रतिवादी आहेत म्हणजे ज्यांना उदाहरणार्थ थकबाकी झालेली आहे, जे थकबाकीदार असतात त्यांना समन्स पाठवलं जातं. आता समन्सच्या बाबतीमध्ये कलम 27 ते 32 प्रमाणे प्रतिवादीला आपण समन्स पाठवतो. आता समन्स पाठवण्यासाठी कोर्टामध्ये बेलीफ नावाचा, जसं आपल्याकडे पोस्टमन असतात तसं कोर्टामध्ये सुद्धा बेलीफ असतात. ते जे आहे समन्स ते त्या संबंधितांना बजावतात. आता आपण त्यांना नोटीस दिलेली आहे म्हणजे आपल्याकडे समन्स म्हणतात. आता समन्स दिल्यानंतर पुढची स्टेटमेंट गोष्ट जी सुरू होते की फ्रेमिंग ऑफ द इश्यू, म्हणजे जो वादाचा विषय आहे त्याबद्दल विचारणा करणे आणि यासाठी आपल्याला सुनावणी घ्यावी लागते. सुनावणीसाठी सर्व साक्षीदारांना कोर्टामध्ये बोलवलं जातं. आता कोर्टामध्ये लेखी किंवा तोंडी साक्ष ही होत असते. साक्ष झाल्यानंतर साक्षीदारांची उलट तपासणी ही घेतली जाते. उलट तपासणीमध्ये आपण साक्षीदारांना प्रश्न विचारू शकतो किंवा जर आपल्याला हरकत घ्यायची असेल तर त्या पद्धतीने आपले वकील ते प्रश्न विचारतात. ते झाल्यानंतर जे साक्षीदार असतात त्यांचं म्हणणं जे आहे ते लेखी पुरावा म्हणून कोर्टापुढे सादर केलं जातं आणि त्याला म्हणायचं रेकॉर्डिंग द स्टेटमेंट. म्हणजेच जसं आपण 101 मध्ये थकबाकी झाली तर निबंधक त्या व्यक्तींना बोलवतात 101 प्रमाणे आणि मग त्यांची सुनावणी होते. म्हणजे सुनावणी हा नैसर्गिक न्यायाचा भाग आहे आणि त्यामुळं जे कोणी आपल्याकडे साक्षीदार असतात त्यांचं म्हणणं जे आहे ते लेखी आपण आपल्या कोर्टापुढे घेत असतो. त्यानंतर जे काही हुकुमनामा किंवा आदेश दिला जातो त्याला आपण जजमेंट म्हणतो. कलम 2(9) प्रमाणे न्यायालय जे निवेदन सादर करतं किंवा त्यांचा निर्णय देतं त्याला आपण हुकुमनामा किंवा आदेश असं म्हणतो. आता या आदेशाविरुद्ध जर आपल्याला जायचं असेल तर आपण आदेश क्रमांक 41 प्रमाणे वेगवेगळ्या न्यायालयामध्ये जाऊ शकतो. उदाहरणार्थ जिल्हा न्यायालय असेल तर एखाद्या न्यायाधीशानं तो निर्णय दिला तर जिल्ह्याचा जो प्रमुख न्यायाधीश आहे त्या न्यायाधीशाकडे आपण जाऊ शकतो. त्यानंतर जिल्हा न्यायाधीशाने जर दिलेला निर्णय आपल्याला मान्य नसेल तर आपण उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो आणि उच्च न्यायालयानं दिलेला निर्णय जर आपल्याला मान्य नसेल तर आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो. म्हणजेच आपल्याला अपील जे आहे ते 30 ते 60 दिवस किंवा 60 ते 90 दिवस जे काही त्या कलमाप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी जाता येतं. त्यानंतर आपल्याला तिसरा जो कायदा आहे तो मुदतीचा कायदा आहे. मुदतीचा कायदा याचा अर्थ लॉ इज नॉट फॉर स्लीपिंग पर्सन, म्हणजे झोपणाऱ्यांसाठी काय कायदा नाहीये. कायदा कोणासाठी आहे, तो जागरूक आहे आणि त्यामुळं आपण आपल्या न्यायासाठी ठराविक काळामध्ये कोर्टामध्ये गेलं पाहिजे आणि यासाठी 1963 मध्ये आपण हा कायदा आणलेला आहे. त्याला आपण म्हणतो भारतीय मुदतीचा कायदा, 1900 मुदतीचा कायदा लिमिटेशन ऍक्ट आणि यामध्ये 5 ऑक्टोबर 1963 मध्ये हा कायदा आपण आणलेला आहे. आता या कायद्याची वैशिष्ट्ये आपल्याला विचारली जाऊ शकतात. या कायद्याचा मुख्य उद्देश आहे की न्यायालयामध्ये जात असताना आपण ठराविक वेळेची मर्यादा ही पाळली पाहिजे. उदाहरणार्थ जर मालमत्तेत आपल्याला काय म्हणायचंय का अभिजित पाटील, चुकून आले का काय ते? ठीक आहे. तर पहिला मुद्दा आहे की न्यायालयामध्ये जात असताना आपण वेळेची मर्यादा पाळली पाहिजे. आपण पाहतोय मुदतीचा कायदा आणि त्याची वैशिष्ट्य. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे की जर
काही आपण परिस्थिती न्यायालयापुढे दाखवली की या गोष्टीमुळं मला वेळेत येता आलं नाही, मी परगावी होतो किंवा मी आजारी होतो, किंवा जर एखादी गोष्ट न्यायालयाला पटली तर न्यायालय आपल्याला वेळेची मुदतवाढ देऊ शकतं. यानंतर जर एखाद्या ठिकाणी अफरातफर तुम्ही सिद्ध केली की अफरातफर झालेली आहे की वस्तुस्थिती मला सांगितली गेली नाही, तर अशा वेळी न्यायालय अपवाद म्हणून आपल्याला दावा दाखल करण्याची परवानगी देतं. मात्र मुदत बाह्य दावे साधारणपणे कोर्टाकडून फेटाळले जातात. आता या कायद्यामुळं जो एखादा न्यायालयाकडे जातो त्यालाही वेळेत न्याय मिळतो आणि जो बचाव करता असतो, ज्याच्यावर आरोप होतो, त्याला सुद्धा न्याय मिळतो. कारण जर तुम्ही वेळेत गेला नाही कोर्टात तर त्यामध्ये तुमचा दावा फेटाळला जातो. आता यामध्ये वेळेत पुरावा सादर व्हावा, जे काही तुम्हाला असं वाटतं की कोर्टामध्ये मला जायचंय तर तुम्ही वेळेत जावं, यासाठी हा कायदा महत्वाचा आहे. आता कलम 4 प्रमाणे जेव्हा आपण एखादा दावा किंवा अपील कोर्टामध्ये देतो, आता आपल्याला सांगितलं 60 दिवसाच्या आत, तर मग न्यायालय जर बंद असेल तर 60व्या दिवशी, तर इथं आपल्याला एक सवलत दिलेली आहे की ज्या दिवशी न्यायालय बंद असेल, जरी तिथं 60 दिवस पूर्ण झाले तरी तुम्ही नंतरच्या दिवशी न्यायालयामध्ये जाऊ शकता. यानंतर जर आपण कलम 5 प्रमाणे एक अर्ज केला की मला या कारणामुळं 60 दिवसाच्या आत किंवा 90 दिवसाच्या आत मला अपील दाखल करता आलं नाही, तर कलम 5 प्रमाणे तुम्ही सांगितलेली कारणं ही न्यायालयाला पटली, त्यामध्ये तुमची दिशाभूल झाली असं तुम्ही सांगितलं किंवा काही तांत्रिक चूक होती असं तुम्ही सांगितलं, तर डिले कंडोनेशन याचा अर्थ जो काही उशीर झालेला आहे तो माफ करून न्यायालय ती केस दाखल करून घेतं. साधारणपणे समजा एखाद्या केसमध्ये तुम्हाला अपील 60 दिवसाच्या आत करायचं आहे, तर यामध्ये 60 दिवस याचा अर्थ पहिला दिवस जो आहे तो आपल्याला सोडला जातो, म्हणजे आपल्याला एक जादा दिवस त्यामध्ये दिला जातो. आता यानंतर न्यायालयामध्ये आपण जात असताना आपल्याला वेगळ्या प्रकारे पुनर्निरीक्षण, म्हणजे त्याच न्यायालयाला आपण विनंती करतो की जरा पुन्हा एकदा पहा, असा असा पुरावा माझ्याकडे आलेला आहे, किंवा आढावा घेणं, पुनर्विलोकन, हे सुद्धा न्यायालयामध्ये आपल्याला करता येतं. यानंतर जर एखाद्या ठिकाणी त्या न्यायालयाला तो अधिकार नाही, त्या अधिकारामध्ये ते न्यायालय नसताना तुम्ही तिथं केस नेलेली आहे, उदाहरणार्थ तुमची पगारवाढ थांबवलेली आहे आणि तुम्ही गेलेला आहात सहकार न्यायालयामध्ये. आता हा वाद जो आहे तो कामगार न्यायालयामध्ये न्यायचा होता, मग तिथं जो तुमचा वेळ गेलेला आहे तर तो वेळ सुद्धा माफीचा वेळ पकडला जातो आणि त्या पद्धतीने तुम्हाला न्याय मिळू शकतो. आता साधारणपणे आपण जर आपलं नुकसान झालं तर आपण किती कालावधीच्या आत न्यायालयात जावं, ती मुदत मर्यादा आपल्याला कोणती दिलेली आहे, हा महत्वाचा मुद्दा यामध्ये आहे. आपली चलसंपत्ती असेल, आपली देणी घेणी असतील कोणत्या प्रकारची, तर अशा वेळी 3 वर्षाच्या आत आपण न्यायालयात गेलं पाहिजे. त्यानंतर एखादा ऍग्रीमेंट तुम्ही केलेला आहे, त्यानंतर असं समजा की काही हॉटेलमध्ये आपण गेलेला असाल किंवा काही आपल्याला रकमा येणे देणे असतील तर तिथं सुद्धा 3 वर्षाच्या आत आपण गेलं पाहिजे. त्यानंतर अचल संपत्ती म्हणजे जमीन किंवा इमारत या संबंधी आपला दावा असेल तर आपण जे काही आपलं नुकसान झालेलं आहे तर 12 वर्षाच्या आत आपण न्याय मागण्यासाठी गेलं पाहिजे. त्या उशिरा जर आपण गेलं तर आपल्याला मुदतीचा कायदा लागू होतो आणि तो दावा फेटाळला जातो. यानंतर सार्वजनिक रस्ते किंवा आपला काही सार्वजनिक जागा यामध्ये काही गैरप्रकार केलेला असेल, उदाहरणार्थ कॉर्पोरेशनची जागा आहे आणि तिथं काही झोपड्या बांधलेल्या आहेत, म्हणजे सार्वजनिक बगीचा आहे, गार्डन आहे, तिथं लोकांनी त्या जागेचा दुरुपयोग केलेला आहे, तर आपल्याला न्यायालयामध्ये 30 वर्षाच्या आत जावं लागेल. 30 वर्षापेक्षा जास्त वेळ आपण लावला तर ती केस फेटाळली जाईल. त्यानंतर एखादा अंगावर धावून येणं किंवा आपल्याला मारहाण करणं किंवा आपली बदनामी करणं, असं जे काही अपकृत्य कायदा नुकसान भरपाईच्या कायद्यामध्ये येतं, तर या ठिकाणी आपण 1 वर्षाच्या आत कोर्टामध्ये गेला पाहिजे. त्यानंतर आपलं एखादं लिखाण एखाद्याने चोरलेलं आहे, त्याला आपण कॉपीराईट म्हणतो, तर कॉपीराईट संबंधी काही नुकसान आपलं झालं तर आपण 3 वर्षाच्या आत न्यायालयात गेलं पाहिजे, किंवा न्यायालयाने एखादा अंमलबजावणीसाठी ऑर्डर दिलेली आहे तर त्यासाठी आपण 1 वर्षाच्या आत न्यायालयामध्ये जाणं आवश्यक आहे. यानंतर चौथा जो कायदा आहे तो सेक्युरिटायझेशन ऍक्ट आहे. आता आपल्याला माहिती आहे 91 प्रमाणे 101 प्रमाणे वसुलीला किती उशीर होतो, आणि त्यामुळं हा जो उशीर आहे तो टाळण्यासाठी 2002 मध्ये केंद्र सरकारने सेक्युरिटायझेशन रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ऍसेट
अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट हा कायदा बनवलेला आहे. थोडक्यामध्ये त्याला सरफेसी ऍक्ट म्हटलं जातं. सरफेसी ऍक्ट प्रमाणे आता आपल्याला जास्त त्रास होत नाही. कारण का, जो थकबाकीदार, तो करदार असेल किंवा जामीनदार असेल, तो स्वतःहून आपल्या बँकेमध्ये किंवा वित्तीय संस्थेमध्ये येतो. कारण त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की जे जमीन किंवा इमारत ताब्यात घेणे आणि लिलावाच्या प्रक्रियेमध्ये महसूल खात्याचे जे प्रमुख असतात त्यांना तिथं समक्ष उपस्थित राहावं लागतं. आता सिक्युरेशन ऍक्ट मध्ये आपण भारत सरकारने एक कंपनी स्थापन केलेली आहे आणि त्या कंपनीचं नाव आहे असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, त्याला आपण म्हणतो ARC. आता ARC कंपनी काय करते, समजा आपल्या बँकेचं एखाद्याने थकबाकी केलेली असेल तर जी काही प्रॉपर्टी मॉर्गेज आहे ती मॉर्गेज प्रॉपर्टी किंवा जे कर्ज आहे ते कर्ज त्या कंपनीकडे आपण हस्तांतर करतो. आपली मालमत्ता सुद्धा ती कंपनी विकत घेते. तात्पर्य असं की थकबाकीमध्ये मॉर्गेज आहे पण आपल्याला 101 मुळे बराच उशीर होतो. अशा वेळी आपल्याला ARC कंपनीकडे जाता येतं. मात्र एक आहे की यासाठी एक रजिस्ट्रेशन प्रोसेस ठेवलेली आहे आणि त्यामुळं जेव्हा आपण एखादं कर्ज देता, स्थावर कर्ज, तर अशा पद्धतीने जी मोठी कर्ज आपण देतो तर ती आपण त्या रजिस्ट्रेशन मध्ये सेंट्रल रजिस्ट्रीमध्ये मध्यवर्ती नोंदवहीमध्ये आपण केंद्र सरकारच्या वेबसाईटवर नोंदवली पाहिजेत. आणि मग अशा पद्धतीने आपल्याला आता हा कायदा जो आहे तो तारणी आणि विनातारणी दोन्ही कर्ज प्रकारांना लागू होतो. आता या कायद्याचा उद्देश असा आहे की विदाउट इंटरफेअर ऑफ द कोर्ट, न्यायालयाच्या हस्तक्षेपाशिवाय तुम्हाला बिनधास्तपणे जी मालमत्ता तुमच्याकडे तारण आहे ती तुम्हाला विकता येते. आणि यासाठी तारण मालमत्ता जी आपण बँकेकडे मॉर्गेज केलेली आहे, जमीन किंवा इमारत, तर कुठल्याही न्यायालयाच्या हस्तक्षेपाशिवाय आपल्याला म्हणजे बँकेला त्या थकबाकीदाराची मालमत्ता विकता येते. साधारणपणे जेव्हा 1 लाखापेक्षा जास्त थकबाकी झालेली असते आणि ती 90 दिवस ते 24 महिन्यापेक्षा जास्त थकबाकी असते, ती D1 मध्ये येते, डाऊटफुल 1, तर त्यासाठी आपण या कायद्याचा फायदा घेऊ शकतो. या कायद्याप्रमाणे आपण जाऊ शकतो. आता यामध्ये शेत जमिनीसाठी हा कायदा लागू नाही. म्हणजे आपण जे जिल्हा बँकांमध्ये शेतीच्या तारणावर कर्ज वाटतो त्यांना मात्र हा कायदा लागू नाही. त्यानंतर विमानं, जहाज असे मोठे काही आपण कर्ज दिलेले असतील तर त्यांना सुद्धा हा कायदा लागू नाहीये. आता यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम 60 दिवसाची नोटीस आपण बँक त्या थकबाकीदाराला देतो. त्याला फक्त 60 दिवस मुदत दिली जाते. आता 60 दिवस मुदत दिल्यानंतर आपण जर त्यांनी काही आपल्याकडं आपलं कर्ज थकबाकी भरली नाही तर लगेच आपण पुढच्या 60 दिवसामध्ये 2 स्थानिक प्रसिद्ध अशा वर्तमानपत्रात जाहिरात देतो आणि आपण सिंबॉलिक पद्धतीने लिलावाची प्रक्रिया जाहीर करतो की अशी जमीन किंवा असा फ्लॅट जो आहे तो आम्हाला विकायचा आहे. यानंतर आपण आपली माहिती जी केंद्र सरकारची ऍसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आहे त्यांना आपण पाठवतो. यानंतर प्रत्यक्ष जेव्हा एखादी मालमत्ता अटॅच करायची असते तेव्हा महसूल खात्याचे जे प्रमुख असतात त्यांना सक्तीने त्या ठिकाणी यावं लागतं. यानंतर लिलावाची प्रक्रिया होते. जे काही आपलं कर्ज असेल ते आपण त्यामधून वसूल करतो. जर आपल्या नोटिसीवर एखाद्या थकबाकीदारा अपील करायचा असेल तर एक स्वतंत्र न्यायाधिकरण आहे, डेब्ट रिकव्हरी ट्रिब्युनल, त्याला DRT म्हणतात. तर DRT कडे तो थकबाकीदार, मग तो करदार असो किंवा जामीनदार, तो अपील करू शकतो. या पद्धतीनं आपल्याला जंगम किंवा स्थावर मालमत्ता ही दिवाणी प्रक्रिया संहिता कलम 60 ते 64 मध्ये जे आपल्याला सूचना केलेल्या आहेत त्या पद्धतीने आपल्याला ती मालमत्ता विकत घेता येते किंवा बँकेला ती मालमत्ता जी आहे ती विकत घेता येते. आपल्याकडे आयकर कायदा आणि त्याची महत्वाची वैशिष्ट्य असा सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतो आणि त्यामुळं कलम 219 मध्ये आयकर कायद्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 298 कलम यामध्ये आहेत आणि आयकर कायद्याप्रमाणे आपण 219 मध्ये सहकार संस्था अधिनियम 1960 या कायद्याप्रमाणे ज्या संस्था नोंदणीकृत आहेत त्या संस्थांना आयकर कायदा लागू होतो असा मुद्दा यामध्ये आलेला आहे.
आता सहकारी संस्थांना एटीपी प्रमाणे जे ते सभासदांशी व्यवहार करतात त्या बाबतीमध्ये आयकरातून सूट दिलेली आहे. आता आयकराची मर्यादा दिलेली आहे, जसं की 10,000पर्यंत 10% किंवा 10,000 ते 20,000 20%, 20,000च्या वर 30% आणि 1 कोटीच्या वर साधारणपणे 12% अशा पद्धतीने आपल्याला ती मर्यादा त्यामध्ये दिलेली आहे. आता 139 अ कलम असं सांगतं की प्रत्येक सहकारी संस्थेने त्यांचं पॅन कार्ड काढलं पाहिजे. आपल्याला फक्त ठळक वैशिष्ट्य विचारली जातील, त्यामुळे आपल्याला सहकारासंबंधी आयकर कायद्याची काय संबंध आहे तर ती कलम आपल्याला आवश्यक आहे. यानंतर 139 अ प्रमाणे प्रत्येक सहकारी संस्थेने त्यांचं पॅन कार्ड घेतलं पाहिजे स्वतंत्रपणे. त्यानंतर प्रत्येक सहकारी संस्थेने त्यांचं टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर, त्याला आपण टॅन म्हणतो, म्हणजे पॅन आणि टॅन हे दोन्ही सहकारी संस्थेनं घेतलं पाहिजे. त्यानंतर कलम 203 प्रमाणे जी काही टीडीएस कपात केली जाते तर टीडीएस ची कपात रिटर्न जे आहेत ते आपल्या सहकारी संस्थेने भरलं पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला आयकर खात्याकडून जे रिटर्न्स आहेत ते मिळणार आहेत. यानंतर कलम 44 अ ब प्रमाणे प्रत्येक सहकारी संस्थेने जे काही त्यांचं उत्पन्न 1 कोटीच्या वर असेल किंवा व्यापारी पत्रक किंवा आपण म्हणूयात 33 पत्रक 1 कोटीच्या वर असेल तर अशा प्रत्येक संस्थेनं 31 जुलै पूर्वी त्यांचं टॅक्स ऑडिट किंवा कर लेखापरीक्षण हे केलं पाहिजे. सभासदांना 40,000पर्यंत जे काही व्याज आहे ते आपण माफ केलेलं आहे, मात्र त्याची माहिती आपल्याला आयकर विवरणामध्ये आपण भरली पाहिजे. यासाठी ITR 5 हे आपल्यासाठी दिलेलं आहे आणि रिटर्न आपण वेळच्या वेळी भरले पाहिजे. 239 कलम असं सांगतं, 239 SS प्रमाणे ज्या पतसंस्था असतात त्यांच्या बाबतीमध्ये 10,000च्या वर त्यांनी कुठल्याही प्रकारे रोखीने व्यवहार करू नयेत. यानंतर जे काही आपण बिल देतो वेळी, पेंटर असतील, रंगकाम असेल किंवा फर्निचरचं काम असेल, तर इथं आपल्याला टीडीएस कपात करावा लागतो. यासाठी 192 ते 194 कलम हे 2 ते 3 कलम जे आहेत ती आपल्याला यामध्ये दिलेली आहेत. उदाहरणार्थ एखाद्या इमारतीचं भाडं जर आपण 2,40,000पेक्षा जास्त जर त्याला दिलेलं असेल तर 10% टीडीएस हा आपल्याला कपात करावा लागतो. त्यानंतर कुठलीही प्रोफेशनल फी, उदाहरणार्थ आर्किटेक्ट असेल किंवा एखादा ऍडव्होकेट असेल किंवा एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल, तर जेव्हा आपण त्याची फी देतो तर त्यासाठी आपल्याला 1% जे आहे ते टीडीएस आपल्याला त्यामधून कपात करावा लागतो. यानंतर फॉर्म नंबर 15G जे आहे, 15G प्रमाणे ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्या लोकांना आपण तो फॉर्म भरून घेतो. त्यानंतर 15H प्रमाणे ज्यांचं वय वर्ष 60 वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना आपण जी सवलत दिलेली आहे की 50,000 पर्यंतचे ठेवीवरचं व्याज आपण माफ करतो की जे 60 वर्षाच्या वरील आहेत, पण त्यांचा 15H चा फॉर्म आपल्याला भरावा लागतो. आणि 16A चा फॉर्म जो आहे तो आपल्याला आयकर खात्याला किंवा त्या खातेदारांना आयकर खात्याला माहिती भरल्यानंतर आपल्याला सबमिट करावा लागतो. तर या पद्धतीनं काही व्यावसायिक असतील, तांत्रिक सेवा असतील तर आपल्याला, किंवा कायदा सल्लागार फी असेल, चार्टर्ड अकाउंटंटची फी असेल तर, किंवा एखादी जाहिरात आपण दिलेली असेल तर या बाबतीमध्ये आपल्याला टीडीएस जो आहे तो 1% कपात करावा लागेल. आता जीएसटी ऍक्ट जो आहे तो आपल्याला स्वतंत्रपणे लागू केलेला आहे. 2017 मध्ये हा जीएसटी ऍक्ट हा लागू झाला आणि एक देश एक प्रणाली या पद्धतीप्रमाणे क्रांतिकारी निर्णय आपल्या देशामध्ये झाला. ऑगस्ट 2016 मध्ये हा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आणि 1 एप्रिल 1917 पासून आपल्याला 2017 पासून आपल्याला असं दिसतं की जीएसटी ऍक्ट जो आहे तो आपल्याला लागू केलेला आहे. आता पूर्वी आपण अनेक ठिकाणी वेगळे कर देत होतो. केंद्र सरकारचे वेगळे कर, राज्य सरकारचे वेगळे कर, विक्री कर असेल, मनोरंजन कर असेल, प्रवेश कर असेल, एक्साईज ड्युटी असेल, कस्टम ड्युटी असेल, तर हे सगळं आता एकाच ठिकाणी आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे अनेक ठिकाणी जे पूर्वी आपण कर किंवा टॅक्स द्यायचो ते आता बंद झालेले आहे. म्हणजेच काय, केंद्रीय कर जर आपण भरला तर राज्यामध्ये करामध्ये आपल्याला सूट दिलेली आहे. आता या सगळ्याचं नेटवर्किंग केलेलं आहे, ऑनलाईन पद्धती आपण सुरू केलेली आहे आणि त्यामुळं केंद्र आणि राज्य यांना एक चांगला फायदा जो आहे तो आपल्याला जीएसटी मधून आपण दिलेला आहे. आता जीएसटी आपल्याला सहकारी संस्थांना लागू केलेला आहे
आणि साधारणपणे जो जीएसटी आहे तो आपल्याला 15% जो आहे तो जीएसटी आपल्याला त्यामध्ये भरावा लागतो. आता यामध्ये 20 लाखापेक्षा जास्त जर आपण उलाढाल केलेली असेल तर जीएसटी जो आहे तो आपल्याला भरावा लागतो. तर यामध्ये आपण साधारणपणे आपलं अकाउंट जे आहे ते एखाद्या याच्यामध्ये उघडतो आणि आपलं पॅन नंबर असेल, टॅन नंबर असेल, आपलं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नंबर असेल, हे आपण देत असतो. आता जीएसटी हा कोणत्या खात्यांना लागू आहे? तर जेव्हा आपण सेवा शुल्क घेतो किंवा देखभाल खर्च घेतो, एखादी हाऊसिंग सोसायटी असेल तर अकाउंट मेंटेनन्स आपण घेत असतो. त्यानंतर आरटीजीएस, एनईएफटी यातून जे आपल्याला कमिशन मिळतं, त्यानंतर इतर कमिशन असेल किंवा आपण एखादी पतसंस्था असाल तर डेली कलेक्शन एजंट जे असतात त्यांचं कमिशन असेल, लॉकर भाडे किंवा आपण एनओसी दिली त्याचे काही आपण पैसे घेत असाल किंवा स्टेशनरी खर्च, छपाई खर्च, एखादी विमा योजना असेल किंवा ऑडिट फी असेल, जाहिरात खर्च असेल किंवा वार्षिक देखभाल करार आपण जे केलेले असतात, प्रशिक्षण खर्च आपण जर एखाद्याला दिलेला असेल किंवा वार्षिक सभा समारंभ जे खर्च असतात वार्षिक सभेचे ते मोठे खर्च जर आपण केले किंवा लॉजिंग बोर्डिंग जर असेल तर या संबंधी जो खर्च असतो तो आपल्याला जीएसटी मध्ये भरावा लागतो. यानंतर कोणत्या खात्यावर जीएसटी आकारला जाण्याची आवश्यकता नाही, तर सभासदांच्या ठेवीवर आपण जे व्याज देतो किंवा आपण जे कर्ज घेतलेलं असेल त्यावर आपण जे व्याज देतो त्याला अजिबात जीएसटी नाही. त्यानंतर आपण जे काही लाभांश देत असतो सभासदांना त्यावर जीएसटी नाहीये. त्यानंतर बँकेत आपण गुंतवणूक केली असेल एखाद्या आणि त्याच्यावर जर आपल्याला व्याज मिळालं तर त्यावर जीएसटी नाही. नाममात्र सभासद फी याच्यावर जीएसटी लागू नाहीये. त्यानंतर वीज बिल किंवा टेलिफोन बिल जर आपण भरत असाल तर यावर सुद्धा किंवा पेट्रोल किंवा डिझेल खर्च यावर जीएसटी देण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये. यानंतर आपला जो अंतिम कायदा आहे तो कायदा आहे अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954. आता हा कायदा सुरू करण्याचं कारण असं आहे की बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे बरेच व्यापारी जे काही आपण म्हणतो की वेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवतात आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषित घटकांचा समावेश असतो. त्यामध्ये पाणी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील आणि त्यामुळं वेगळ्या प्रकारचे कायदे जे आहेत ते पूर्वी आपण वेगळ्या राज्यांनी बनवले होते आणि मग एक संघ असा कायदा बनवला जावा यासाठी केंद्र सरकारनं एक स्वतंत्रपणे अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 हा त्यामध्ये लागू केलेला आहे. आता या कायद्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे तर खाद्यपदार्थ असोत किंवा विविध प्रकारची पेय असतात, कोल्ड्रिंक असतात, यामध्ये दूषित पद्धतीच्या कुठल्याही घटकांचा वापर करू नये किंवा ज्या घटकांचा वापर एखाद्या पेयामध्ये किंवा खाद्यपदार्थामध्ये केलेला आहे तर तो काय वापर केला हे त्या कव्हरवर जे काही वस्तू असेल त्याच्या बाहेरच्या बाजूला तिथं आपण ते मांडलं पाहिजे की त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा आपण समावेश केलेला आहे. आता साखर किती आहे, मीठ किती आहे किंवा सर्व पदार्थ आपण त्यामध्ये मांडले पाहिजेत. आता अन्न भेसळ हानिकारक का आहे तर अशा पद्धतीने जेव्हा अन्न भेसळमध्ये वेगळ्या प्रकारचे जे विषारी घटक जर त्यामध्ये असतील तर माणसाला वेगळे पोटाचे विकार असतील किंवा अवयवांच्या जळजळ असेल किंवा हृदयाचे आजार, यकृताचे आजार, मूत्रपिंडाचे आजार असे वेगळे आजार जे असतात ते आजार होऊ शकतात आणि ते मानव जीवनाला गंभीर स्वरूपाचे असतात. यामुळे अन्न भेसळ कायदा हा अतिशय महत्वाचा आहे. आता यामध्ये बऱ्याचदा असं होतं की काही नैसर्गिक पदार्थ असतात त्यावर सुद्धा काही केमिकल वापरून त्या पद्धतीने ते बदल केले जातात आणि त्यामुळं अशा पद्धतीने काही अन्न भेसळ होत असेल मग ते नैसर्गिक पदार्थ असोत किंवा इतर पदार्थ असोत तर ते रोखण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा आपण या कायद्यामध्ये केलेली आहे. आता या कायद्यामध्ये स्थानिक ठिकाणी आपण फूड इन्स्पेक्टर जे काही नगरपालिका असतात तर त्यांच्यासाठी आपण स्वतंत्रपणे अन्न निरीक्षक हे पद आपण काढलेलं आहे. बऱ्याचदा कुजलेले असे पदार्थ किंवा काही रोगट प्राणी, रोग असलेले प्राणी यांचं मांस असेल किंवा भाजीपाला तर किंवा कीटक असलेले अशा पदार्थ बॅक्टेरिया त्याला आपण म्हणतो तर ते वापरले जातात आणि अशा पद्धतीनं ते आजारासाठी हानिकारक असू शकतं. आता यामध्ये एखाद्या मालाची किंवा एखाद्या खाद्यपदार्थाची गुणवत्ता, शुद्धता ही योग्य आहे की नाही यासाठी सरकारनं काही स्टँडर्ड किंवा एक प्रमाणक ठरवलेली आहेत आणि त्या मानकाप्रमाणे त्या पद्धतीने तो पदार्थ आहे की नाही, त्यामध्ये स्वच्छता आहे का, त्यामध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये काही चुकीचं काम केलेलं आहे का किंवा विषारी किंवा हानिकारक पदार्थ वापरलेले आहेत का किंवा एखाद्या
मालाची शुद्धता आहे का, गुणवत्ता आहे का, हे आपल्या अन्न निरीक्षक या स्वतंत्र पदाच्या मार्फत, जे काही नगरपालिकांमध्ये असेल किंवा ग्रामीण भागात असेल, हे जे अन्न निरीक्षक असतात ते वेळच्या वेळी त्यामध्ये पाहत असतात. आता यामध्ये योग्य पदार्थाची जे आहे, योग्य पदार्थ कसे असावेत यासाठी आपण स्वतंत्रपणे एक केंद्रीय समिती स्थापन केलेली आहे आणि कलम 3 प्रमाणे ही समिती केंद्र पातळीवर स्थापन केलेली आहे. त्याच पद्धतीनं राज्यांमध्ये सुद्धा यावर माहिती देण्यासाठी राज्यामध्ये सुद्धा अशा समित्या आपण स्थापन केलेल्या आहेत. याचबरोबर शहरी भागामध्ये वेगळ्या ठिकाणी आपण केंद्रीय अन्न प्रयोगशाळा ह्या सुरू केलेल्या आहेत, जेणेकरून असे जे खाद्यपदार्थ असतात त्याचे नमुने हे प्रयोगशाळेमध्ये घेतले जावेत, तपासले जावेत. यासाठी आपण ही स्वतंत्र प्रयोगशाळा प्रत्येक जिल्ह्याच्या पातळीवर आपण स्थापन केलेली आहे. त्याच पद्धतीनं एक स्वतंत्र प्राधिकरण, अन्न किंवा आरोग्य प्राधिकरण आपण कलम 2 प्रमाणे स्थापन केलेलं आहे आणि एक स्वतंत्र एक यंत्रणा त्यामध्ये आपण निर्माण केलेली आहे. आता केंद्र राज्य सरकारचे जे अन्न निरीक्षक असतात किंवा फूड इन्स्पेक्टर असतात, ते त्यांच्यावर लोकसेवक म्हणून आपण ही जबाबदारी दिलेली आहे. ते पब्लिक सर्वंट मानले गेलेले आहेत आणि त्यांनी अशा पद्धतीनं वेगळ्या प्रकारे जी भेसळ होते, त्यामध्ये बेकिंग पावडर किंवा आम्ल पदार्थ असतील, मसाल्याचे पदार्थ, हळद, भुसा किंवा इतर वाळू, पिष्टमय पदार्थ, वेगळ्या प्रकारचे दूध असतील किंवा दुधाचे वेगवेगळे पदार्थ असतील, त्यानंतर डाळी असतील, यामध्ये वेगळ्या प्रकारे तांबे, शिसे किंवा अल्कोहोलिक पेय वापरली जातात, ते रोखण्याचं काम यामध्ये केलं जातं. यामध्ये या कायद्याचा जर कोणी भंग केला तर जवळजवळ जो विक्रेता असतो त्याला 6 महिने ते 1 वर्ष तुरुंगवास सांगितलेला आहे. त्यांनी पुन्हा जर तो कायदा मोडला तर दुसऱ्यांदा त्यांनी चूक केली तर त्याला 6 वर्षापर्यंत तुरुंगवास आहे आणि त्याचं जे काही विक्रेत्याचं त्याला परवाना मिळालेला आहे तो परवाना सुद्धा रद्द होऊ शकतो. एवढी मोठी त्यामध्ये शिक्षा ही त्यामध्ये दिलेली आहे. या पद्धतीने आपण जर एकंदरीत सिलेबस पाहिला तर आपले शेवटचे 5 ते 7 मिनिटं राहिलेले आहेत आणि आपण संपूर्ण जो काही सिलेबस घेतला त्याचा आढावा आपण आता घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला कोणत्या ठिकाणी चांगलं लिहिता येईल. आणि त्या पद्धतीने तुम्हाला, पूर्वी मी तुम्हाला माळी यांचं नाव सांगितलेलं आहे आणि लेबर लॉ किंवा कामगार कायदे या संबंधी माळी यांचं पुस्तक घ्या असं फार पूर्वी मी बोललेलो आहे. तर ते पुस्तक आपण घ्या, अपवन चौकामध्ये पुण्यामध्ये आपल्याला मिळून जाणार आहे. यामध्ये आपण हे पाहिलं की भारतीय करार कायदा आणि करार कायद्याची वैशिष्ट्ये हा अतिशय महत्वाचा प्रश्न आपण व्यवस्थितपणे करा की प्रत्येक ठराव हा करार नसतो आणि कराराची वैशिष्ट्ये काय आहेत. उदाहरणार्थ कराराची वैशिष्ट्ये आहेत की 2 पक्षकार असावेत, एक प्रस्ताव देणारा आहे, दुसरा प्रस्ताव स्वीकारणारा आहे. करारामध्ये त्या व्यक्तीचं प्रौढ असावा, त्यामध्ये वय वर्ष 18 पूर्ण असावं, तो स्थिरचित्त असावा, कुठल्याही कायद्याचा भंग नसावा. एखादा करार जेव्हा आपण करतो तेव्हा आपली मुक्त संमती असावी, म्हणजेच शारीरिक आणि मानसिक छळ करून किंवा चुकीची माहिती देऊन किंवा अफरातफर करून किंवा कायद्याचा भंग करून करार केलेले नसावेत. तर हे आपण करार हा कोणत्याही कायद्याच्या विरोधात नसावा, हे कराराची मुख्य वैशिष्ट्ये आपण सांगितलेली होती. त्यानंतर आपण जेव्हा एखादा नुकसान भरपाईचा करार घेतो तर 124 आणि 125 मध्ये आपण जर एखाद्या ठिकाणी कामाला लागलात किंवा कंपनी असेल तर कंपनी आपल्याकडे एक बॉन्ड लिहून घेते आणि हमी पत्र त्याला म्हणतात, इंडेमनिटी बॉन्ड. त्याचं कारण असं असतं की जर आपल्या हातून काही नुकसान झालं तर त्याची भरपाई आपल्याला द्यावी लागते. मग आपण स्वतः किंवा आपले नातेवाईक सुद्धा इंडेमनिटी बॉन्ड मध्ये ती लेखी देऊ शकतात की आमच्या पाल्याकडून काय झालं तर आपण नुकसान भरपाई देऊ. यानंतर आपण हेही पाहिलं की जामीनकी म्हणजे काय आहे. तर जेव्हा 3 पक्षकार त्यामध्ये असतात, एक असतो धनको की जो कर्ज देतो, दुसरा असतो कर्ज घेणारा की त्यामध्ये आपण पाहिलं की कर्ज घेणाऱ्याच्या वतीने एक जामीनदार उभा राहतो, त्याला कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी म्हणतात. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी मध्ये 3 पक्षकार असतात. एक आहे कर्ज देणारा, त्याला आपण धनको म्हणायचं, दुसरा आहे कर्ज घेणारा आणि तिसरा जो आहे, जर कर्जदाराने कर्जफेड केली नाही तर जामीनदार हा त्यामध्ये असतो. आपण हेही पाहिलं की भारतीय करार कायदा 128 कलमाप्रमाणे कर्जदार आणि जामीनदार जे असतात ते संयुक्तिक जबाबदार असतात. म्हणजे जामीनदार कुठल्याही प्रकारे असं म्हणू शकत नाहीत की बाबा माझी काही जबाबदारी नाही किंवा पहिलं कर्जदाराकडून वसूल करा. तर कायद्याप्रमाणे
करदार आणि जामीनदार दोघेही संयुक्तिक आणि वैयक्तिक जबाबदार मानण्यात आलेले आहेत. आता एजन्सी आपण पाहिलं, कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी. एजन्सीमध्ये काय होतं की मालक जो असतो त्याला सगळ्या, समजा भारतामध्ये त्याचा व्यापार असेल तर तो भारतामध्ये जाऊ शकत नाही, आणि मग त्याच्या वतीनं तो एखादा व्यक्ती नेमतो, त्याला आपण एजंट म्हणतो. आणि मग मालक आणि एजंट यांचे संबंध कसे असावेत, यामध्ये एखाद्या मालकाची जबाबदारी काय आहे, एखाद्या एजंटची जबाबदारी काय आहे. यामध्ये एजंटची जबाबदारी महत्वाची आहे की एजंटनी सर्व सत्य पद्धतीने काम करावं, पारदर्शक काम करावं, जे काही अकाउंट्स असतील, हिशोब असतील ते मालकाला कळवावेत. म्हणजे एखादी गोष्ट फक्त एक्सप्रेस किंवा कागदावर लेखी तोंडी असली पाहिजे असं नाही, तर एक सद्गुणी व्यक्ती म्हणून एक मालकाच्या वतीनं आपण काम करतो. जे काही मालकाला अभिप्रेत आहे, मालकाने आपल्यावर विश्वास टाकलेला आहे, म्हणजे जेव्हा आपण एखादी एजन्सी स्थापन करतो तरी विश्वासाचे संबंध असतात. आणि त्यामुळं योग्य ठिकाणी एक सद्गुणी व्यक्ती म्हणून योग्य व्यक्तीला जे करायला पाहिजे त्या सर्व गोष्टी आपण एजन्सीमध्ये केल्या पाहिजेत. यानंतर बेलमेंट म्हणजे काय आहे, तर बेलमेंट याचा अर्थ पहा की आपण एखादी वस्तू अ नावाच्या व्यक्तीनं ब व्यक्तीकडे एखादी वस्तू दिलेली आहे. आता त्यामध्ये ती रिपेअर करायला दिलेली आहे, किंवा कपडा शिवायला दिलेला आहे, किंवा इस्त्री करायला दिलेला आहे. तर बेलमेंट मध्ये निक्षेप करार आपण म्हणतो. निक्षेप करारामध्ये अने जर बल वस्तू दिली तर ती वस्तू ती परत जे काही त्याच्यावर उपाययोजना करायची आहे किंवा कार्यवाही करायची आहे ती करून परत मूळ मालकाकडे दिली पाहिजे. उदाहरणार्थ इस्त्रीला कपडे दिले, इस्त्री करून परत दिले पाहिजेत. कपडा शिवायला दिलेला आहे, शिवून परत दिला पाहिजे, तर त्याला आपण बेलमेंट म्हणतो. आणि बेलमेंट मध्ये आपण हेही पाहिलं की बेलमेंट मध्ये निक्षेप दाता म्हणजे कोण आहे, तर बेलरची जबाबदारी काय आहे, बेलीची जबाबदारी काय आहे, हा आपल्याला इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये एक महत्वाचा विषय जो आहे तो त्यामध्ये होता. आपण पाहिलं की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, की ज्यामध्ये आपल्याला जेव्हा अचल संपत्ती असते तेव्हा आपण आपली मालमत्ता जी आहे 100 रुपयापेक्षा जास्त असेल तर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन आपण त्याची नोंदणी केली पाहिजे. जर आपण ती नोंदणी सब रजिस्ट्रार कार्यालयामध्ये केली नाही तर आपली जी काही अचल संपत्ती म्हणजे जमीन किंवा इमारत दुसऱ्याला दिलेली आहे ती बेकायदा मानण्यात येईल. आता अचल संपत्तीसाठी आपण पाहिलं ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट हा एक स्वतंत्र कायदा आहे, आणि त्या पद्धतीने त्यामध्ये सेल अग्रीमेंट, अग्रीमेंट टू सेल किंवा मॉर्गेज जे असतं ते साधं मॉर्गेज असेल, रजिस्टर्ड मॉर्गेज असेल, तर अशा वेगळ्या प्रकारचे मॉर्गेजचे, रजिस्टर्ड मॉर्गेज मध्ये आपण पाहतो की दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन आपण ते मॉर्गेज करतो. साधं मॉर्गेज मध्ये आपण फक्त ती कागदपत्र ताब्यात घेतो, 100 रुपये भरून आपण फक्त नोंदणी करतो, प्रत्यक्ष आपण त्यामध्ये दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये स्टॅम्प ड्युटी भरत नाही. वेगळ्या प्रकारचे मॉर्गेजेस आहेत. यानंतर आपण लेबर लॉच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं की इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट काय आहे, म्हणजे मालक आणि मालक यांचे वाद असू शकतात, मालक आणि कामगारांचे वाद असू शकतात, कामगार आणि कामगारांचे वाद असू शकतात, उदाहरणार्थ एक युनियन आणि दुसरी युनियन, किंवा मालक आणि कामगार, किंवा बजाज विरुद्ध टाटा. म्हणजे इथं आपण पाहतो की 3 प्रकारचे वाद असतात. एक म्हणजे मालक आणि मालक, दुसरा मालक आणि कामगार, आणि तिसरा म्हणजे कामगार आणि कामगार. तर याचे वाद झाल्यानंतर संप आणि टाळेबंदी हे 2 प्रकार आपण बारकाईनं पाहिले. की संप म्हणजे काय आहे, तर संप जे आहे एक शस्त्र आहे कामगारांच्या हातामध्ये, की मालकाकडून आपल्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी संपाचा वापर केला जातो. तर टाळेबंदी हे मालकाच्या हातातलं शस्त्र आहे की कामगारांनी मी सांगितलेलं ऐकावं, माझ्या मागण्या मान्य कराव्यात, म्हणून टाळेबंदी केली जाते. आणि संप आणि टाळेबंदी केव्हा करू नये, केव्हा करावी, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यात प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट 1952 मध्ये आपण पाहिलं, एक उत्कृष्ट असा कायदा आहे, कल्याणकारी कायदा आहे. जेवढी वर्गणी मालकाची आहे तेवढीच वर्गणी जी आहे त्या सेवकांनी भरायची आहे, आणि ती रक्कम जी आहे स्वतंत्र गुंतवली पाहिजे, असं प्रॉव्हिडंट फंड ऍक्ट मध्ये आलेलं आहे. ग्रॅज्युएटी ऍक्ट 1972 मध्ये आला, आणि यामध्ये आपण पाहिलं की समजा एखाद्याची 20 वर्ष नोकरी झाली असेल तर शेवटचा त्याचा जो पगार आहे तो गृहीत धरून, जी काही 20 वर्ष नोकरी झाली असेल 15 दिवसाचा पगार असा आपण त्याला देत असतो. आणि त्यामुळे ग्रॅज्युएटी ऍक्ट 1972 हा सुद्धा एक कल्याणकारी कायदा अशा पद्धतीने कायदा आपल्याला मानता येईल. त्याचबरोबर आपल्याकडे पुरावा कायदा आपण पाहिला की प्राथमिक दुय्यम पुरावा म्हणजे काय, प्राथमिक पुरावा म्हणजे काय. त्यानंतर दिवाणी प्रक्रिया संहिता जो प्रकार आहे की जेव्हा आपल्याला नुकसान भरपाई पाहिजे असते तेव्हा आपण दिवाणी न्यायालयात जातो, आणि जेव्हा एखाद्यानं अपराध केला असेल तेव्हा आपण फौजदारी न्यायालयात जातो. तर दिवाणी न्यायालयामध्ये आपल्याला नुकसान भरपाई मिळते. दिवाणी न्यायालयामध्ये आपलं म्हणणं जे आपण मांडतो त्याला वाद कथन किंवा प्लीडिंग म्हणतात, आणि जो प्रतिवादी असतो बचाव करता तो त्याचं जे म्हणणं मांडतो त्याला आपण रिटर्न स्टेटमेंट असं म्हणतो. ह्या दोघांनी त्यांचं म्हणणं दिल्यानंतर न्यायालयाकडून समन्स पाठवलं जातं,
आपल्याकडे नोटीस म्हणतात, मात्र न्यायालयीन भाषेमध्ये त्याला समन्स म्हणतात. समन्स आल्यानंतर रेकॉर्डिंग द स्टेटमेंट तुमचे जे जबाब असतात ते कोर्टाकडून नोंदवले जातात. त्यानंतर साक्षी पुरावे तपासले जातात. त्यामध्ये सर तपासणी असेल, त्यामध्ये फेर तपासणी असेल, किंवा दोन पक्षकारामध्ये एखाद्या पक्षकाराला असं वाटलं की समोरच्या पार्टीच्या साक्षीदाराची मला तपासणी घ्यायची आहे, त्याला आपण उलट तपासणी म्हणतो, तर ती सुद्धा 3 प्रकारे आपण पाहिले की घेतलं जातं. ऍडमिसिटी ज्याला आपण म्हणतो की एखादं न्यायालय जेव्हा न्यायालयाला कळतं की बाबा दिलेले पुरावे योग्य आहेत, तेव्हा ते पुरावे न्यायालयाकडून मान्य केले जातात. यानंतर शॉप ऍक्ट आपण पाहिलं की शॉप ऍक्ट सुद्धा एक चांगला कायदा आहे. बऱ्याचदा असुरक्षित कामगार असतात, त्यांचा पगार, त्यांचे कामाचे तास, त्यांची आरामाची वेळ ही अजिबात ठरलेली नसते आणि त्यामुळे त्यांना सुद्धा आराम मिळाला पाहिजे. त्यांना सुद्धा आठवड्यामध्ये 48 तासापेक्षा जास्त काम नसावं, त्यांच्यावर सुद्धा अन्याय होऊ नये, त्यांना सुद्धा आठवड्यातून एक सुट्टी मिळावी, यासाठी आपण शॉप ऍक्ट हा बनवलेला आहे. ग्राहक संरक्षण कायदा मात्र 1986 आपल्या अभ्यासक्रमात असला तरी तो आपण आता 2019चा कायदा देणार आहोत. फारसे काय बदल नाहीयेत, मात्र यामध्ये आपण 2 यंत्रणा पाहिल्या की पहिलं म्हणजे परिषद, जी काही जिल्हा स्तरावर जिल्हा अधिकाऱ्यांच्या अंडरमध्ये परिषद आहे. राज्याचे जे मंत्री असतात, ग्राहक मंत्री, ते जिल्हा आयोगावर आहेत, आणि राष्ट्रीय आयोग, असे 3 प्रकारचे सल्ला देणारी यंत्रणा आहे. आणि प्रत्यक्ष काम करणारी यंत्रणा मात्र वेगळी आहे. आपल्या वाद सोडवण्यासाठी जी काही वस्तू आणि सेवा आपल्याला जर चुकीच्या पद्धतीने सदोष मिळाली, योग्य गुणवत्तेची वस्तू मिळाली नाही, किंवा एखादा वकील असेल, एखादा डॉक्टर असेल, त्याच्याकडून आपल्याला योग्य सेवा मिळाली नाही, तर आपण ग्राहक मंचाकडे जातो. साधारणपणे 1 कोटीपर्यंतचे दावे आपण ग्राहक मंचाकडे नेतो. 1 कोटीच्या वर जर असेल किंवा आपल्याला अपील करायचं असेल तर आपण राज्य ग्राहक आयोगाकडे करतो 10 कोटीपर्यंत, आणि 10 कोटीच्या वर आपल्याला राष्ट्रीय आयोगाकडे अपील करता येतं. म्हणजेच एकंदरीत जे काही ग्राहक असतात त्यांची पिळवणूक आणि छळवणूक होऊ नये यासाठी एक अत्यंत महत्वाचा जो कायदा आहे तो ग्राहक संरक्षण कायदा. आणि ग्राहक संरक्षण कायद्यामुळे मग ते ई ट्रान्झॅक्शन असतील, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असतील, ऑनलाईन आपण काही खरेदी विक्री करत असाल, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. तर आपण हेही पाहिलं की मिनिमम वेज ऍक्ट काय आहे, तर एक आपण पाहिलं की एक परिशिष्ट आहे की त्या परिशिष्टामध्ये जे काही व्यवसाय येतात, चहाचे मळे किंवा आपण म्हणूयात की रासायनिक कारखाने, वेगवेगळ्या प्रकारच्या खाणी किंवा कपड्याच्या मिल, तर अशा मोजक्या लोकांना आपण मिनिमम वेज ऍक्ट लागू केलेला आहे. त्याला आपण म्हणतो किमान वेतन कायदा 1948. आता यामध्ये कॅलरीज म्हणजे काय की साधारणपणे पुरुष असेल तर त्याला 3600 कॅलरीज त्याला जेवण लागतं, 2600 कॅलरीज, आणि जर स्त्री असेल तर 1800 कॅलरीज. तर कॅलरीज पेक्षा थोडस एखादं कुटुंब म्हटल्यानंतर पती पत्नी आणि त्यांची 2 मुलं यांना जेवण खावण करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो यासाठी केंद्रीय समिती आहे, आणि केंद्रीय समिती हे किमान वेतन ठरवत असते. वेळच्या वेळी या समितीचा आढावा होतो आणि त्या पद्धतीने आपल्याला असं दिसतं की ती समिती ही रक्कम ठरवत असते. आपण माहिती अधिकार पाहिला, जेणेकरून माहिती अधिकार एक लोकशाहीचं शस्त्र आहे. केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, विविध यंत्रणा असतील, तर आपण जी काही माहिती त्यांच्याकडे मागता ती माहिती देण्याचं बंधन त्या माहिती अधिकाऱ्यांकडे दिलेलं आहे. राज्याच्या पातळीवर राज्य ग्राहक आयोग, राज्य माहिती आयोग बनवलेला आहे, आणि जर आपण संबंधित माहिती दिली नाही तर आपण संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्याकडून त्या पद्धतीने दंड जो असतो तो वसूल केला जातो. तर आरटीआय ऍक्ट हा सुद्धा आपण पाहिलेला आहे. आता इथं मुद्दा येतो की यामध्ये आपण एवढे सारे ऍक्ट, हे किती लोक उपस्थित होते, किती ऐकले, किती लोकांना, तर हे सगळं जरी असलं तरी आपल्याकडे जे काही आपल्याला मांडता येतील अशा पद्धतीने हे ऍक्ट तुम्ही परीक्षेला मांडा, गुगलचा त्याचा फायदा घ्या. त्यानंतर काही नोट्स आपल्याला मार्केटमध्ये दिसत आहेत. व्यापार विषयक कायदे नावाचं बीकॉमला लास्ट इयरला पुस्तकं आहेत, व्यापार विषयक कायदे, मुकुंद प्रकाशन, तर तेही आपण पहा. तर आपल्याला काही शंका आहे का, बोला. आपली बुलेट ट्रेन आपण चालवलेली आहे 5 दिवसामध्ये, त्यामुळे तुम्हाला काही शंका आहेत का सांगा. की एखाद्या कायद्यातलं तुम्हाला असं वाटतंय का की काही आपल्याला विचारायचं होतं किंवा आता विचारायचं आहे.